आपण उल्लेख करताय यामध्ये साधारणतः जी माहिती मिळते की 133 प्रवासी या विमानात असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि जसं तिथे निवासी परिसरामध्ये हे विमान अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि घटनास्थळी फायर ब्रिगेडची टीम देखील दाखल झाली आहे। ही सर्व सध्या प्राथमिक माहिती आहे। प्राथमिक माहितीनुसार प्रशांत, तुला काही क्षणांसाठी थांबवते। आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतो। ही ताजी दृश्य आहेत। एअर इंडियाचं विमान अहमदाबाद मध्ये कोसळलेलं आहे। हे प्रवासी विमान आहे। यांनी टेक ऑफ घेतलं, जसं आपल्याला प्रशांत सांगतायत। यांनी टेक ऑफ घेतलं आणि टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणामध्ये मेघानी नगर या परिसरामध्ये ते कोसळलेलं आहे। रहिवासी विभाग होता, तिथे हे विमान कोसळलेलं आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी बघा, रुग्णवाहिकांना पटापट पुढे सोडलं जात आहे, रस्ता दिला जातोय। मोठी घटना घडलेली आहे। 133 प्रवासी या विमानामधून प्रवास करत होते आणि मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये ते विमान कोसळलेलं आहे। प्रशांत, बरोबर आहे। एअर इंडियाचं हे फ्लाइट जे विमान आहे हे मेघानी नगर परिसरात कोसळलेलं आहे। अहमदाबाद विमानतळाच्या जवळ हे मेघानी नगर परिसर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर एअर इंडियाचं हे विमान होतं, जे विमान जेव्हा उड्डाण घेत होतं अहमदाबाद विमानतळावरून त्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे। साधारणतः 133 प्रवासी या विमानात असल्याची माहिती पुढे आली आहे। घटनास्थळी जर बघितलं तर घटनास्थळावरती ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः अतिशय धक्कादायक प्रकारचे जे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणतः, आणि ज्यामध्ये एक तर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका त्या दिशेने जायला मिळत आहे। 133 प्रवासी विमान होते। हे मेघानी नगर परिसरात कोसळलं आहे। गुजरात मधील अहमदाबाद परिसर आहे। अहमदाबाद ही गुजरातची राजधानी आहे। त्याच परिसरामध्ये आणि कुठल्या इमारतीवर कोसळलं का, ते कोसळताना कुठल्या मैदानासारख्या भागात कोसळलं असं काही कळू शकलेलं आहे का? नाही, आपण सध्या जी माहिती मिळते की साधारणतः काही क्षणापूर्वी साधारणतः जी माहिती पुढे येते प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झालेली आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते एकीकडे जर बघितलं आपण ते अत्यंत महत्त्वाचं आहे की यामधून कुठल्याही पद्धतीने हे सर्वसामान्य प्रवाशांना वाचवता यावं यासाठी युद्ध स्तरावरती सध्या प्रयत्न सुरू केले जात आहे। फायर ब्रिगेडची चमू देखील दाखल झालेली आहे आणि सोबतच जर बघितलं इथे तर इथे रुग्णवाहिका दाखल झालेली आहे आणि या रहिवासी भाग जो आहे मेघानी नगर जो अहमदाबाद मधला प्रसिद्ध असा परिसर आहे तिथे हे घटना घडल्याची माहिती आहे। आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की या विमान अपघातामध्ये आता लवकरच प्राथमिक माहितीनुसार अपघात झालेला, पण आता पुढे जर बघितलं काय अपडेट हे काय अतिशय महत्वाचं असेल। नक्की या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्याबरोबर प्रशांत आहेतच, मात्र आपण ही